नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CETY ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल रिझनिंगचं PYQ सेशनचा तिसरा पार्ट बघणार आहोत. याआधी आपण दोन पार्टमध्ये डिटेल एक्सप्लेनेशन सोबत PYQs पाहिलेले आहेत. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंक थ्रू जाऊन तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. हा जो व्हिडिओ आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये याचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण हे परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आहेत जे की रिपीट होण्याची शक्यता असते आणि रिपीट होत असतात. त्यामुळे तुम्हाला मोठा याचा फायदा होणार आहे. ओके. त्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. येत्या 24 तारखेपासून आपली नवीन बॅच जी आहे ती सुरू होत आहे. जर तुम्ही सिरियसली महाराष्ट्र MBA CET 2026 साठी प्रिपरेशन करत असाल तर ही बॅच नक्की जॉईन करा. या बॅचमध्ये तुम्हाला सब्जेक्ट एक्सपर्ट्सच्या अंडर प्रिपरेशन करायला मिळणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होईल आणि जास्तीत जास्त पर्सेंटाईल तुम्हाला घेता येईल. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहे, जे की तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर करतील, मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये, तेही लाईव्ह. त्यासोबतच तुम्हाला जर काही कारणास्तव तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आलं तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन सुद्धा यामध्ये मिळणार आहेत. टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट जी की आपल्या एक्झॅक्टली एक्झाम पॅटर्न नुसार असणार आहेत, जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही कॉन्फिडेंटली मिळवू शकाल. त्यासोबतच MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही मॅक्झिमम वेगवेगळ्या पद्धतीने MCQs प्रॅक्टिस कराल, क्वेश्चन प्रॅक्टिस कराल आणि तुमचं प्रिपरेशन बूस्टअप कराल. राईट. सो लक्षात ठेवा, येत्या 24 तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. आजच तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही ग्लोबल ऑनलाईनच्या ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शन वर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉईन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉईन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील. पुढील प्रश्न बघा, 3, 8, 15, 24, 34, 48 आणि 63 दिलेला आहे. क्वेश्चन मार्क नसल्यामुळे हा कुठल्या प्रकारचा प्रश्न आहे, तर हा दोषी संख्या आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला चुकीचा अंक जो आहे तो शोधायचा आहे. मिसिंग अंक नाही, इथे आपल्याला चुकीचा अंक शोधायचा आहे. पॅटर्न नुसार जर बघायला गेलं तर इथे वर्ग जे आहेत, है ना, 2 चा वर्ग किती होतो? 4. -1 केलं तर 3 येतं. त्याचप्रमाणे 3 चा वर्ग 9, -1 केलं तर 8 येतं. है ना, आकडे बघत जा एक एक, बरोबर आहेत का? 4 चा वर्ग 16, -1 केलं तर 15 येतं. करेक्ट आहे. त्यानंतर 5 चा वर्ग 25, -1 केलं तर 24 येतं. आकडे बरोबर आहेत, है ना? पुढे 6 चा वर्ग 36, -1 केलं तर 35 होतं. बरोबर आहे. इथे काय आहे? 34 आहे. पुढे बघा, 7 चा वर्ग 49, -1 केलं तर 48 येतं. 48 आहे का? आहे. बरोबर आहे. है ना? 8 चा वर्ग 64, -1 केलं तर 63 यायला पाहिजे. 63 आहे का? आहे. बरोबर. मग 34 या ठिकाणी अंक चुकलेला आहे. तिथे 34च्या जागी 35 असायला पाहिजे होतं. राईट. त्यामुळे आन्सर आपलं कुठलं येणार आहे? राईट आन्सर ऑप्शन ए, 34 हा आकडा दोषी आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, थोडासा युनिक आणि खूप इंटरेस्टिंग आहे. अल्फाबेट सिरीजचा आहे. ठीक आहे. लेटर सिरीजचा आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल हा पॅटर्न कसा असतो मी तुम्हाला अगोदर समजवतो. समजा ABCD असा पॅटर्न आहे. तोच कंटिन्यू होतो. ABCD ABCD. ठीक आहे. आपल्याला प्रश्न कसा दिला जातो? डॅश BCD, है ना, नंतर AB डॅश D, है ना, डॅश डॅश C आणि डॅश. समजलं? आता आपल्याला पॅटर्न माहिती आहे. मग B च्या अगोदर A येणार आहे,
डीच्या अगोदर सी येणार आहे, बीच्या नंतर सी येणार आहे. हा पॅटर्न आपल्याला माहिती आहे. मग या पॅटर्न नुसारच आपल्याला अल्फाबेट्स दिले जातात आणि त्यातल्या गाळलेल्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे पॅटर्न समजून गाळलेले अल्फाबेट्स भरायचे असतात. ठीक आहे. आता इथे बघा काय दिलेलं आहे, एम डॅश एन एम डॅश एन डॅश ए एन डॅश ए डॅश एम ए डॅश असं आपल्याला दिलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, है ना. आता इथे एम डॅश एन एम आहे, बरोबर आहे, बरोबर आहे ना. आणि पुढे डॅश एन डॅश ए एन आहे. म्हणजे ए आणि एन जोडीने यायला पाहिजेत. एनच्या अगोदर ए आलं पाहिजे, एच्या नंतर एन यायला पाहिजे. हे आपल्याला इथपर्यंत समजलेलं आहे. करेक्ट. मग एच्या नंतर एन यायला पाहिजे, एच्या नंतर इथे एन यायला पाहिजे, राईट. आणि एनच्या अगोदर ए यायला पाहिजे, एनच्या अगोदर ए यायला पाहिजे, एनच्या अगोदर ए यायला पाहिजे. बघता इथे 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 लक्ष द्या सर्वांनी. ठीक आहे. हे एक झालं. एच्या अगोदर काय आलं पाहिजे, एच्या अगोदर इथे एम आहे, बरोबर आहे. मग एच्या अगोदर इथे एम यायला पाहिजे, एच्या अगोदर एम यायला पाहिजे, राईट. मग ए ए एम एम एन आणि एच्या नंतर एन यायला पाहिजे. हा एन आहे का ऑप्शन मध्ये? बघा, डबल ए डबल एम डबल एन आहे, ऑप्शन ए. ठीक आहे. ऑप्शन ए इथे राईट आन्सर येणार आहे. अशा पॅटर्न नुसार हे अल्फाबेटचे पॅटर्न असतात आणि यामध्ये थोडेसे गाळलेले अल्फाबेट्स असतात, ते आपल्याला शोधायचे. कधी शोधता येतं? जेव्हा आपल्याला अल्फाबेटचा पॅटर्न व्यवस्थित समजतो. समजलं? पुढचा प्रश्न बघा, त्याच पॅटर्न नुसार आपल्याला दिलेला आहे. मागचा प्रश्न जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर हा सुद्धा समजेलच. ठीक आहे. बी ए डॅश बी डॅश ए ए बी डॅश ए डॅश बी. ठीक आहे. आता ए ए बी असं तर कंपल्सरी आहे, आपल्याला दिसलं. ठीक आहे. त्यानंतर एच्या नंतर बी आलेला आहे, एच्या नंतर बी आलेला आहे, राईट. मग डबल ए एक असणार आहे आणि दुसरा जो ए आहे त्याच्यानंतर बी असायला पाहिजे. मग इथे डबल ए असल्यामुळे इथे सुद्धा एच असायला पाहिजे. मग इथे पॅटर्न कसं झालं, बी ए ए बी असा पॅटर्न झालाय. मग त्याच पॅटर्न नुसार आपल्याला पुढे करायचं. बी ए ए बी एक पॅटर्न झाला, परत बी ए ए बी दुसरा झाला, बी ए ए बी तिसरा झाला, राईट. मग इथे ऑप्शन्स असे यायला पाहिजेत, म्हणजे आन्सर असं यायला पाहिजे, बट इथे ऑप्शन मध्ये आपल्याला कुठेही दिसत नाहीये, बरोबर आहे. मग अशा प्रकारचे पण काही प्रश्न असतात, राईट. त्याला रद्द केलं जातं किंवा त्यामध्ये तुम्हाला मार्क्स ही मिळू शकतात, राईट. सो बी ए बी बी ए असा करेक्ट पॅटर्न यामध्ये असायला पाहिजे, बट ऑप्शन मध्ये तो नसल्यामुळे है ना, इथे थोडस प्रॉब्लेम होतो. मग तुम्हाला त्याचे मार्क्स सुद्धा मिळू शकतात. पुढचा प्रश्न बघा, सोपा आहे. आता बघा काय केलेलं आहे, इथे एक जो आहे म्हणजे वन जो आहे तुमचा, है ना, त्याच्यामध्ये झिरो आहे का? नाही. म्हणजे वन आणि वन असं आहे. पुढच्या पॅटर्न मध्ये इथे कसा पाहिजे, वन जो आहे तो एकदाच आला पाहिजे, झिरो सुद्धा एकदा आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 10. त्याच्या पुढच्या मध्ये वन जो आहे तो दोन वेळा आला पाहिजे, झिरो त्याच्यामध्ये आला पाहिजे, म्हणजे 1 0 1. ठीक आहे. आणि त्याच्या पुढच्या वेळेस वन जो आहे तो एकदाच आला पाहिजे. इथे दोनदा, इथे एकदा, इथे दोनदा, पुढे एकदा. ठीक आहे. मग एकदा म्हटलं तर 0 0, है ना. आणि त्याच्या पुढे दोनदा आला पाहिजे, मग 1 0 0 1. समजलं? आलं का लक्षात? एक जो आहे वन जो आहे तो टू टाइम आलेला आहे, त्याच्या आधी वन टाइम आलाय, त्याच्या आधी टू टाइम, त्याच्या आधी वन टाइम, है ना, त्याच्या आधी टू टाइम. आलं का लक्षात? हे 101 नाही बरं का, हा 10 आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे बघा, मग इथे काय पाहिजे, 1 0 1 पाहिजे. मग इथे वन टाइम आलेला आहे, तुमचा वन जो आहे तो वन टाइम आलेला आहे, इथे टू टाइम आलेला आहे, इथे वन टाइम आलेला आहे, इथे टू टाइम आलेला आहे. आता झिरोचा पॅटर्न कसा आहे बघा, झिरो इथे झिरो टाइम आहे, इथे वन टाइम आहे. ठीक आहे. इथेही वन टाइम आहे, इथे टू टाइम, इथे टू टाइम, इथे थ्री टाइम, इथे थ्री टाइम. आलं लक्षात? या पॅटर्न नुसार. सोपा आहे प्रश्न. या पॅटर्न नुसार जर बघितलं तर इथे वन टाइम झिरो पाहिजे आणि जो वन आहे तुमचा तो टू टाइम पाहिजे, म्हणजे वन आणि झिरो वन टाइम आणि वन टू टाइम, म्हणजे 101 असायला पाहिजे. मग 101 आहे का? आहे, ऑप्शन सी मध्ये आहे. ठीक आहे. बघा हा प्रश्न काय बोलतोय की इन अ फॅमिली देर आर 6 मेंबर्स. किती? 6 मेंबर आहेत फॅमिलीमध्ये. कोण कोण आहेत? ए बी सी डी आणि ई आणि एफ अशी 6 मेंबर आहेत. मग या फॅमिली मधल्या पूर्ण मेंबर्सची माहिती आता आपल्याला दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला काही प्रश्न विचारले जातील जे की ए टू सी पर्यंत असणार आहेत.
ठीक आहे. मग आपल्याला ते सॉल्व्ह करायचे. बघा काय म्हणते इन्फॉर्मेशन, की ए अँड बी आर मॅरिड कपल्स. ठीक आहे. ए आणि बी काय आहेत? हे मॅरिड कपल्स आहेत. विथ ए बीइंग द मेल मेंबर. ठीक आहे. आता ए आणि बी हे मॅरिड कपल आहेत. ए जो आहे तो आहे मेल, है ना. बी जो आहे ते फिमेल असणार आहे. करेक्ट. डी इज द ओनली सन ऑफ सी. डी जो आहे तो सी चा सन आहे. हु इज एज ब्रदर. ठीक आहे. म्हणजे ए चा ब्रदर आहे कोण? सी. आणि सी चा मुलगा डी असं इथे असणार आहे. करेक्ट. सी चा मुलगा डी. सी कोण आहे? ब्रदर आहे. राईट. ए चा ब्रदर आहे. बी कोण आहे? वाईफ आहे. ठीक आहे. ई इज द सिस्टर ऑफ डी. आता ई जी आहे ती डी ची सिस्टर आहे. ठीक आहे. ई आहे, सॉरी डी लिहिलं चुकून. ई ही कोण आहे? ही आहे सिस्टर. ठीक आहे. ई इज द सिस्टर ऑफ डी. बी इज द डॉटर इन लॉ ऑफ एफ. एफ जी आहे, एफ ची बी ही जी आहे ही डॉटर इन लॉ आहे. म्हणजे इथे काय असायला पाहिजे? इथे एफ असायला पाहिजे. करेक्ट. इथे एफ असायला पाहिजे. एफ ची डॉटर इन लॉ असणार आहे. हुज हजबंड इज डिसीज. म्हणजे तिचा हजबंड वारलेला आहे. म्हणजे ही कोण आहे? वाईफ आहे. ही फिमेल आहे. बरोबर आहे. ही फिमेल आहे. करेक्ट. आणि याची बी जी आहे ती डॉटर इन लॉ आहे. म्हणजे ए तिचा मुलगा आहे आणि सी सुद्धा तिचा मुलगा आहे. बरोबर आहे. आता या इन्फॉर्मेशन, या पूर्ण आता जो चार्ट आपण काढला याच्यानुसार आता आपल्याला क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत ए टू सी पर्यंत. ए काय म्हणतोय? व्हॉट इज द सीज रिलेशन टू बी. सी जो आहे, सी चा आणि बी चं रिलेशन काय आहे? बघा, सी आणि ए हे भाऊ आहेत आणि ए ची बायको आहे बी, है ना. मग ही सी ची वहिनी झाली. बरोबर आहे. मग सी ची बी कोण आहे? सी जो आहे तो बी चा कोण आहे? तो आहे ब्रदर इन लॉ. है ना. आपल्याला सी चं रिलेशन विचारलं ना, त्यामुळे आपण तसंच सांगणार की सी चं रिलेशन बी सोबत काय, तर सी हा तिचा ब्रदर इन लॉ लागतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. चार्ट मी अगोदरच इथे लिहिलेला आहे. व्हॉट इज एफ रिलेशन टू ए. ठीक आहे. एफ चं रिलेशन ए सोबत काय आहे? ठीक आहे. एफ चं रिलेशन ए सोबत काय आहे? ऑब्व्हियसली सोपं आहे, है ना. मदर आहे, ती आई आहे त्याची. कारण बी जी आहे, बी ही ए ची वाईफ आहे. बरोबर आहे. मग बी ही ए ची वाईफ म्हणजे ए तिचा हसबंड आणि ही तिची सासू असल्यामुळे ए ची ही एफ कोण लागते? आई लागते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज रिलेशन टू सी. ईचं रिलेशन सी सोबत काय आहे? आता डी कोण आहे? ईचा हा भाऊ आहे, है ना. हे दोघं भाऊ बहीण आहेत. डी आणि ई हे दोघं भाऊ बहीण आहेत. आणि सी कोण आहे? हे सी चे मुलं आहेत. बरोबर आहे. मग सी कोण लागणार? ईचा. ईचा जसं डी चा लागलाय तसं ईचा लागणार आहे. कोण? डॉटर. म्हणजे ई ही सी चे डॉटर लागणार आहे, है ना. सी हा त्यांचा वडील आहे. बरोबर आहे. अगदी सोपं आहे बघा. व्यवस्थितपणे तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली, की प्रश्न कितीही विचारू द्या, मग ते तुम्हाला एकदम सोपेच जाणार आहेत. एकदा चार्ट आपण असा काढला, की या चार्ट प्रमाणे जेव्हा आपण प्रश्न सोडू तेव्हा आपल्याला ते खूप सोप्या पद्धतीमध्ये समजणार आहे. राइट? सो या पद्धतीचे जर तुम्ही टेक्निक वापरली, तर तुम्हाला ब्लड रिलेशन क्वेशनमध्ये डोळे झाकून मार्क्स मिळणार म्हणजे मिळणारच. ठीक आहे. सो हे टेक्निक जे आहेत वापरलेले आहेत ते आपण यूज करायचे आहेत एक्झामिनेशन मध्ये, आपल्याला मार्क्स मिळणार. पुढचा प्रश्न बघा. तसं सोपं आहे पण समजलं तर सोपं आहे. ठीक आहे. समजून घ्या अगोदर म्हणजे तुम्हाला कळेल. पी क्यू आर एस टी यू असे 6 मेंबर्स आहेत. ठीक आहे. फॅमिली आहे, 6 मेंबर्स आहेत. इन विच देर आर 2 मॅरिड कपल्स. 2 मॅरिड कपल्स आहेत. ठीक आहे. टी इज द टीचर. टी जो आहे तो टीचर आहे, है ना. मॅरिड टू अ डॉक्टर. डॉक्टर कोण आहे ते सांगितले नाही. बट हु इज द मदर ऑफ आर अँड यू. ही जी डॉक्टर आहे ही टी ची बायको आहे. ठीक आहे. मग पी क्यू आर एस आणि यू मधलं कोणी असू शकतं. पण आर आणि यू हे त्यांची मुलं आहेत. राईट. मग आर आणि यू हे टी ची मुलं आहेत. टी आणि त्याची बायको डॉक्टर आहे, ती कोण आहे सांगितले नाही. ठीक आहे. पुढे बघा. क्यू अ लॉयर इज मॅरिड टू पी. म्हणजे पी आणि क्यू हे जोडीदार आहेत. बरोबर आहे. आणि यामध्ये क्यू हा कोण आहे? क्यू हा लॉयर आहे. करेक्ट. क्यू हा लॉयर आहे. आलं लक्षात. मग त्यानुसार बघितलं तर टी, क्यू आणि आणखीन एक यामध्ये काय आहेत? हे रोजगार कमवणारे आहेत. म्हणजे
काम करणार आहेत, एम्प्लॉईड आहेत, है ना? आता यामध्ये असं सांगितलंय, की पी हॅज 1 सन अँड 1 ग्रँडसन म्हणजे क्यूची जी बायको आहे त्याला एक मुलगा आहे आणि एक ग्रँडसन आहे. ठीक आहे. वन ऑफ द 2 मॅरिड वुमन इज अ हाउसवाईफ. 2 बायकांपैकी एक जी आहे ती हाउसवाईफ आहे. आता बघा इथे सांगितलंय, की टीने लग्न केलं डॉक्टरसोबत. डॉक्टर त्याची बायको आहे, ही काम करणारी आहे. बरोबर आहे? आणि याच्यामध्ये 2 कपल आहेत. एक कपल झाला त्याच्यामध्ये हाउसवाईफ कोणीच नाहीये. त्यानंतर क्यू आणि पीची जोडी आहे. मग क्यू हा लॉयर आहे. बरोबर आहे? मग आधीच सांगितलंय, की एक वुमन जी आहे ती हाउसवाईफ आहे. मग क्यू हा लॉयर असल्यामुळे तो कामगार आहे. तो एम्प्लॉईड आहे. तो हाउसवाईफ असेल का? है ना? मग क्यू हा मेल झाला आणि उरलं कोण? पी. मग पी ही हाउसवाईफ असणार आहे. सिंपल आहे ना? पी हाउसवाईफ असणार आहे. कारण इथे आपल्याला 2 जोड्या सांगितल्यात. 2 मधले तिघं तर आपल्याला काम करणारे सांगितलेत. एकच उरतो तो पी. पी ती हाउसवाईफ असणार आहे. ठीक आहे? त्यानंतर द फॅमिली अल्सो इन्क्लूड्स अ स्टुडंट अँड द मेल इंजिनियर. ठीक आहे. आता या बेसवरती आपल्याला ए टू ई पर्यंत प्रश्नांची उत्तर द्यायची. ठीक आहे. बघू. हू अमॉंग द फॉलोइंग इज अ हाउसवाईफ हे तर आपल्याला कळालं होतं हाउसवाईफ कोण आहे. ते डायरेक्टली उत्तर आहे आपलं ऑप्शन सी, पी. ठीक आहे. पी इज द हाउसवाईफ. राइट.